गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्र हो. आज आपण BAT व BASYच्या स्पेशल इकॉनॉमिक्स या विषयाचा जो इको 218 क्रमांकाचा जो पेपर आहे त्याचं नाव आहे अंशलक्षी अर्थशास्त्र. याचा आपण अध्ययन करणार आहोत. सर्वसाधारणपणे अर्थशास्त्र म्हणजे काय किंवा अर्थशास्त्र या संकल्पनेचा नेमका व्याख्या किंवा अर्थ काय आहे याचा विचार करत असताना प्रामुख्याने ज्यामध्ये आर्थिक बाबींचा, आर्थिक घडामोडींचा, आर्थिक व्यवहारांचा, आर्थिक संकल्पनांचा, सिद्धांचा आणि तत्वांचा अभ्यास केला जातो त्यास आपण अर्थशास्त्र असे म्हणतात. अशा प्रकारची आपण व्याख्या सर्वसाधारणपणे किंवा ढोबळमानाने करत असतो. त्याचबरोबर अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सर्वमान्य आणि सरस्वत असणारी अशी व्याख्या आहे ती म्हणजे अमर्यादित गरजा म्हणजे अमर्यादित साधने ज्या प्रामुख्यानं जे काही अमर्यादित गरजा असतात आणि त्यांची पूर्तता करणारी जे साधनं असतात ते मर्यादित स्वरूपाचे. तर या अनुषंगानं प्रामुख्याने अशा प्रकारची व्याख्या केली की अमर्यादित गरजा आणि त्या गरजांची पूर्तता करणारे मर्यादित साधने यांचा मेळ घालणाऱ्या शास्त्राला अर्थशास्त्र असे म्हणतात. अशा प्रकारची व्याख्या सर्वसाधारणपणे किंवा सर्वमान्य असणारी आहे. त्याचबरोबर संपत्तीचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय अशाही प्रकारचा त्याचा अर्थ स्पष्ट केला जातो. किंवा पैशाचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय किंवा ज्यामध्ये पैसा किंवा संपत्तीच्या दृष्टिकोनातून अध्ययन केलं जातं त्यास अर्थशास्त्र असे म्हणतात. अशा प्रकारची व्याख्या केली जाते. प्रामुख्याने या विषयामध्ये अर्थशास्त्र या विषयामध्ये की सर्वसाधारणपणे ज्या काही अर्थशास्त्राशी संबंधित आणि निगडीत असणाऱ्या संकल्पना आहेत त्या प्रामुख्यानं एक अंशलक्षी विश्लेषणाच्या माध्यमातून आणि समग्रलक्षी विश्लेषणाच्या माध्यमातून त्या अभ्यासल्या जातात. म्हणजे प्रामुख्यानं ज्या काही अर्थशास्त्रामध्ये येणारी महत्त्वाची संकल्पना, तत्वे, सिद्धांत ज्या आहेत त्या या दोन पद्धतीच्या माध्यमातून अभ्यासले जातात. म्हणजे यामध्ये एकाचा सूक्ष्मपणे जर अभ्यास करावायचा असेल तर एखाद्या उत्पादन संस्थेला समोर ठेवून त्या उत्पादन संस्थेमधली परिस्थिती कशा प्रकारची आहे, कोणत्या वस्तूचं उत्पादन केलं जातं, किती प्रमाणामध्ये केलं जातं, कोणत्या उत्पादन तंत्राच्या माध्यमातून त्याचं उत्पादन केलं जातं, किंमतविषयक धोरण कशा प्रकारचं आहे, अशा प्रकारचा एक सविस्तर असा अभ्यास हा जो अभ्यासाचा विषय असतो किंवा अभ्यास केला जातो तो मायक्रो इकॉनॉमिक्सचा हा अभ्यास विषय असतो किंवा ज्याला आपण मराठीमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा अंशलक्षी अर्थशास्त्र असं म्हणतो यामध्ये केला जात असतो. प्रामुख्यानं आपल्या अर्थशास्त्र या विषयामधल्या ज्या काही सर्व संकल्पना, सिद्धांत, तत्वे जे काही आहेत ते प्रामुख्याने दोन पद्धतीच्या माध्यमातून अभ्यासले जातात. त्याच्याच अनुषंगानं या विषयाच्या दोन शाखा किंवा दोन उपविषय अभ्यास विषय निर्माण झाले. त्याला आपण इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो. मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे त्याला मराठीमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र, अंशलक्षी अर्थशास्त्र किंवा वेष्टी अर्थशास्त्र किंवा अंशलक्षी विश्लेषण अशा वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. आणि त्याचबरोबर मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे स्थूल अर्थशास्त्र, समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा समग्रलक्षी विश्लेषण किंवा समष्टी अर्थशास्त्र अशा दृष्टिकोनातून त्याला त्या नावाने ओळखले जाते. तर मग यामध्ये प्रामुख्यानं ज्याप्रमाणे एखाद्या विशिष्ट उद्योग संस्थेमधील एका विशिष्ट एककाच्या माध्यमातून जो अभ्यास केला जातो त्याला अंशलक्षी विश्लेषण किंवा अंशलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास विषय म्हणून ओळखलं जातं. ज्याप्रमाणे एखाद्या विशिष्ट उद्योग संस्थेतील एखाद्या वस्तूच्या संदर्भातली परिस्थिती कशा प्रकारची आहे, मागणीच्या संदर्भात असेल, पुरवठ्याच्या संदर्भात असेल, किमतीच्या संदर्भात असेल, ग्राहकाच्या आवडीनिवडीच्या संदर्भातील असेल, तर त्याचा जसा ज्या पद्धतीनं एका मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये अभ्यास केला जातो
त्याचप्रमाणे समग्र राष्ट्रामधील उत्पादन, उपभोग, गुंतवणूक, बचत या संदर्भात कशा प्रकारची परिस्थिती राष्ट्रीय पातळीवर आहे किंवा समग्र अर्थव्यवस्थेमध्ये आहे याचा साकल्याने किंवा स्थूलमानाने ज्यामध्ये अभ्यास केला जातो त्याला आपण समरलक्षी अर्थशास्त्र किंवा मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो आणि त्यामध्ये त्याच्या पद्धतीचा अभ्यास केला जातो. तर म्हणजे प्रामुख्याने सांगण्याचा भाग आपल्या अर्थशास्त्र या विषयाच्या अनुषंगानं याची व्याप्ती आणि व्यापकता विचारामध्ये घेतली तर ज्या ज्या विषयाचा संदर्भामध्ये अर्थशास्त्राचा संबंध येत गेला तो अर्थशास्त्राचा अभ्यासाचा विषय निश्चित होत गेला आणि त्या विषयामध्ये अर्थशास्त्राचं अध्ययन केलं गेलं आणि ते त्याचे उपविषय झाले किंवा उपशाखा निर्माण झाले किंवा ज्याला त्या विषयाच्या अनुषंगाने येणारे एक असे वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यास विषय किंवा म्हणून त्याकडे पाहिलं गेलं. तर मग प्रामुख्याने हे जे काही किती आहेत असे विषय तर जवळजवळ 40 उपविषयाच्या संदर्भात उपविषय जवळजवळ या विषयाच्या अनुषंगाने आहेत. तर मग यामध्ये जवळजवळ एवढ्या ज्या ज्या क्षेत्रात याचा संबंध येत गेला ज्या त्या क्षेत्रात म्हणजे ते अर्थशास्त्राचा अभ्यास विषय म्हणून निश्चित होत गेले. म्हणजे अर्थशास्त्राची व्याप्ती आणि व्यापकता अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे प्रामुख्याने विचार केला तर अर्थशास्त्राचा मग हे त्या ज्या काही 40 एक उपविषय आहेत त्यामध्ये प्रामुख्याने मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स हे अत्यंत महत्वाचे आणि प्रमुख विषय म्हणून याकडे पाहिलं जातं आणि याच्या अनुषंगाने अर्थशास्त्रातल्या महत्वाच्या ज्या काही संकल्पना, सिद्धांत आणि तत्वे आहेत तर या विषयामध्ये अभ्यासले जातात. तर मग याच्याशिवाय कोणते विषय दुसरे अर्थशास्त्राचे अभ्यास विषय आहेत किंवा कोणत्या विषयांचा त्यामध्ये समावेश करता येईल तर याच्या दृष्टिकोनातून अर्थशास्त्राचा संबंध हा व्यापाराशी येत गेला. त्यामुळे व्यापाराच्या संदर्भात ज्याला आपण ट्रेड इकॉनॉमिक्स असं म्हणून व्यापार अर्थशास्त्र आणि मग व्यापार हा प्रामुख्याने 2 प्रकारचा असतो, देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. मग या दृष्टिकोनातून अर्थशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार या दृष्टिकोनातून एक विषय अभ्यासला जातो. त्याचबरोबर अर्थशास्त्राचा संबंध हा ग्रामीण विभागाशी ग्रामीण क्षेत्राशी येतो त्यावेळी त्या प्रामुख्याने ग्रामीण अर्थशास्त्र ज्याला रुरल इकॉनॉमी आपण म्हणतो किंवा एक रुरल इकॉनॉमिक्स म्हणून त्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा देखील अभ्यास केला जातो. त्याचबरोबर प्रामुख्याने ग्रामीण क्षेत्रामध्ये प्रमुख उद्योगाचा उपजीविकेचं साधन कोणतं आहे तर कृषी. तर प्रामुख्याने मग ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स म्हणून कृषी अर्थशास्त्र म्हणून तो कृषीच्या संदर्भामध्ये सविस्तर असा अभ्यास त्यामध्ये केला जातो. त्याचबरोबर अर्थशास्त्राचा संबंध हा औद्योगिकरणाशी येतो. त्यामुळं इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स औद्योगिक अर्थशास्त्र म्हणून उद्योगाच्या संदर्भामध्ये जे काही सिद्धांत संकल्पना आहेत त्या औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये अभ्यासल्या जातात. त्याचबरोबर सरकारचा खर्च आणि उत्पन्न याचा अभ्यास पब्लिक फायनान्स ज्याला आपण म्हणतो सार्वजनिक आय आणि व्यय किंवा सार्वजनिक वित्त व्यवहार त्यामध्ये सरकारला वेगवेगळ्या माध्यमातून मिळणारी प्राप्ती आणि सरकारला वेगवेगळ्या क्षेत्रासाठी करावा लागणारा खर्च याचा अध्ययन प्रामुख्याने त्या एक पब्लिक फायनान्स या विषयाच्या अनुषंगाने केलं जातं. त्याचबरोबर प्रामुख्यानं आपल्याला अर्थव्यवस्थेला जर समोर ठेवलं तर अर्थव्यवस्थेमध्ये प्रमुख 3 क्षेत्र येतात. ते म्हणजे एक प्राथमिक क्षेत्रामध्ये कृषीचं प्राबल्य असतं किंवा शेतीचं त्यामुळे कृषी अर्थशास्त्रामध्ये शेतीच्या अनुषंगाने अभ्यास होतो. द्वितीय क्षेत्रामध्ये प्रामुख्याने उद्योगधंदे किंवा औद्योगिकरणाचं प्राबल्य असतं. त्यामध्ये द्वितीय क्षेत्रामध्ये इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स औद्योगिक अर्थशास्त्राच्या माध्यमातून त्या संदर्भातल्या ज्या काही सगळी संकल्पना किंवा बाबी अभ्यासल्या जातात. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेचं जे प्रामुख्याने तृतीय क्षेत्र ज्याला आपण म्हणतो व्यापार किंवा ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन मग या संदर्भातला जो काही अभ्यास आहे तो प्रामुख्याने इंडियन इकॉनॉमी या विषयाच्या अनुषंगानं अभ्यासला जातो किंवा येतो. त्याचबरोबर ग्राहकाच्या संदर्भात असणारा हे विषय जो आहे अर्थशास्त्र ग्राहकाशी अत्यंत निगडीचा संबंध आहे. त्यामुळे प्रामुख्याने कंझ्युमर इकॉनॉमिक्स मध्ये ग्राहकाच्या अनुषंगानं ग्राहक या संकल्पनेचा एक अत्यंत सविस्तर आणि सखोल असा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर आपलं अर्थशास्त्र हे प्रामुख्याने अर्थशास्त्रातल्या ज्या काही संकल्पना आणि सिद्धांत आहेत याचा अभ्यास नेमका कशा पद्धतीने केला जातो किंवा त्याच्या अभ्यासाची पद्धती काय आहे तर प्रामुख्याने आपल्या अर्थशास्त्राचा अभ्यास हा संख्याशास्त्राच्या माध्यमातून केला जातो. म्हणजे स्टॅटिस्टिक्सच्या माध्यमातून अर्थशास्त्रातल्या जे काही सद्य किंवा विद्यमान परिस्थिती कशा प्रकारची आहे हे जर विशद करायचं असेल तर आकडेवारीचा आधार घेऊन आणि तशी संबंधित परिस्थिती विशद केली जाते किंवा मांडली जाते.
त्यामुळे अर्थशास्त्राचा संबंध हा संख्याशास्त्राशी किंवा संख्याशास्त्रातील संकल्पनेशी येतो. त्यामुळं स्टॅटिस्टिक्स हा सुद्धा, ज्याला स्टॅटिस्टिकल मेथड किंवा संख्याशास्त्र पद्धती असं म्हणतो, तो सुद्धा अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. त्यामुळे अर्थशास्त्रामध्ये त्यातले काही सिद्धांत किंवा संकल्पना अभ्यासल्या जातात. त्याचबरोबर अर्थशास्त्रातल्या ज्या काही संकल्पना किंवा बाबी आहेत ते गणितीय पद्धतीतून मांडल्या जातात. म्हणजे गणिताचा आणि अर्थशास्त्राचा संबंध येतो, ती संकल्पना गणितीय सूत्राच्या माध्यमातून समजावून सांगितली जाते. त्यामुळे त्याला मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. आणि त्या अर्थशास्त्रातल्या ज्या संकल्पना गणिताच्या माध्यमातून मांडल्या जातात त्याचा अभ्यास हा प्रामुख्याने एक मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स मध्ये केला जातो. त्याचबरोबर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्यानं आपण असं म्हणतो की आपलं अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे, तर मिक्स्ड इकॉनॉमी किंवा ज्याला मिश्र अर्थव्यवस्था आपण असं म्हणतो. तर मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर ज्या अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र आणि त्याच्या जोडीला सहकार क्षेत्र याचा समावेश असतो, त्या अर्थव्यवस्थेला आपण मिश्र अर्थव्यवस्था किंवा इंग्रजीमध्ये मिक्स्ड इकॉनॉमी असं म्हणतो. तर मग यामध्ये प्रामुख्यानं खाजगी क्षेत्र जे आहे ते प्रामुख्यानं खाजगी क्षेत्राच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं की भांडवलशाही किंवा उद्योग व्यवसायाच्या निगडीत असणारं, तर त्या औद्योगिक क्षेत्रात त्याचं अध्ययन केलं तर आपण हे पाहिलं. त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्र म्हणजे सरकारचे जे काही महत्वाचे मूलभूत उद्योग, जे काही अवजड किंवा मूलभूत असे प्रकल्प सरकारच्या अखत्यारीत येणारे आहेत, त्याचा अभ्यास प्रामुख्याने इंडियन इकॉनॉमीमध्ये केला जातो, ज्याला भारतीय अर्थव्यवस्था आपण असं त्या विषयाला म्हणतो. की त्या विषयाच्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जे जे प्रामुख्याने अर्थशास्त्राशी निगडीत ज्या संकल्पना आहेत, मग अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कशा कशाचा संबंध येतो, त्या सर्व संकल्पना या पेपरच्या अनुषंगाने अभ्यासल्या जातात. त्याचबरोबर आपल्या मिश्र अर्थव्यवस्थेमधलं तृतीय क्षेत्र आहे ज्याचा समावेश असणारा, ते म्हणजे सहकार क्षेत्र. त्यामुळे कोऑपरेशन किंवा सहकार अर्थशास्त्र म्हणून सहकाराच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने येणाऱ्या ज्या काही सगळ्या संकल्पना आहेत त्या सर्व संकल्पना अभ्यासल्या जातात. त्याचबरोबर प्रामुख्याने अर्थव्यवस्था वेगवेगळ्या प्रकारची असते. तर कोणकोणत्या अर्थव्यवस्थेचे प्रकार आहेत, ज्याला आपण इकॉनॉमिक सिस्टीम, अर्थप्रणाली या नावानं जगामध्ये अस्तित्वात प्रचलित असणाऱ्या ज्याही काही अर्थव्यवस्था आहेत त्या सर्व अर्थव्यवस्थांचं अध्ययन प्रामुख्यानं इकॉनॉमिक सिस्टीम या विषयाच्या अनुषंगानं अध्ययन केलं जातं. आणि त्याचबरोबर प्रामुख्यानं अर्थशास्त्राचा उद्योग व्यापाराचा संबंध हा पैशाशी येतो. म्हणून पैशाच्या दृष्टिकोनातून पैशाच्या संदर्भात आर्थिक व्यवहार करणाऱ्या ज्या काही बँकिंग अँड फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत, ज्याला बँकिंग अँड नॉन फिनान्शियल इन्स्टिट्यूशन असं आपण म्हणतो, त्या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या बँकांचा किंवा नॉन फिनान्शियल इन्स्टिट्यूशनचा किंवा वित्तीय संस्थांचा अभ्यास ज्यामध्ये केला जातो त्याला बँकिंग अँड फिनान्शियल इन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. त्यामध्ये सविस्तर असा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर अर्थशास्त्रामधला ज्या काही अर्थशास्त्रातल्या महत्वाच्या संकल्पना आहेत त्या एका म्हणजे वेगळ्या अनुषंगाने अभ्यासल्या जातात, ज्याला आपण म्हणतो इकॉनॉमेट्रिक्स असं म्हटलं जातं. इकॉनॉमेट्रिक्स म्हणजे मराठीमध्ये त्याला मितव्ययता असं म्हणतो. आणि हा भाग थोडासा सैद्धांतिक आणि थोडासा गणितीय आहे. आणि त्यामुळे त्यातल्या संकल्पना काही सैद्धांतिक पद्धतीने आणि काही गणितीय पद्धतीने अभ्यासल्या जातात. म्हणजे अशा प्रकारे हे जे अर्थशास्त्राचे अभ्यास विषय आहेत त्या अभ्यास विषयाचा जसा जसा विस्तार होत गेला तसे तसे जे जे क्षेत्र अर्थशास्त्राच्या अखत्यारीत आले किंवा अर्थशास्त्रातल्या महत्वाच्या संकल्पना, सिद्धांत आणि तत्वे ज्या ज्या विषयामध्ये सापडू लागले त्या त्या विषयाचा संबंध अर्थशास्त्राचा येऊ लागला व ते विषय अर्थशास्त्राच्या अखत्यारीत येऊ लागले. म्हणजे अशा प्रकारे प्रामुख्यानं वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने किंवा माध्यमातून एक अर्थशास्त्रातल्या महत्वाच्या ज्या काही संकल्पना, महत्वाचे तत्वे, सिद्धांत आहे त्याचं अध्ययन केलं जातं. आणि आपण पाहिलं की अध्ययन अर्थशास्त्रातल्या संकल्पना, सिद्धांत आणि तत्वांचं करण्याच्या प्रमुख दोन कोणत्या मुख्य अशा पद्धती आहेत, ते म्हणजे एक अंशलक्षी विश्लेषण आणि समग्रलक्षी विश्लेषण. म्हणजे अगदी व्यक्तिगत पातळीवर एखाद्या छोट्या उत्पादन संस्थेचं किंवा उद्योग संस्थेचं अध्ययन करायचं असेल किंवा एखाद्या वस्तूच्या संदर्भात करायचा असेल तर तो विषय हा मायक्रो इकॉनॉमिक्सचा किंवा अंशलक्षी विश्लेषणाच्या माध्यमातून केला जातो. त्याचबरोबर नेमकी अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे, मग रोजगार ही संकल्पना असेल, उत्पादन संकल्पना असेल, उपभोग संकल्पना असेल, तर या संदर्भामध्ये किंवा मागणी असेल किंवा पुरवठा असेल तर याचा अभ्यास हा
मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये, ज्याला समरलक्षी विश्लेषण असं म्हणतो. म्हणजे एखाद्या उद्योग संस्थेतील मागणी पुरवठ्याची किंवा रोजगाराची परिस्थिती कशी आहे याचा अभ्यास करायचा असेल तर तो आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये करावा लागेल. समग्र अर्थव्यवस्थेमध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये रोजगाराची परिस्थिती कशी आहे, उत्पादनाची परिस्थिती कशी आहे, उपभोगाची कशी आहे, याचा सविस्तर असा अभ्यास करावायचा असेल तर आपल्याला तो मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये समरलक्षी विश्लेषणाच्या माध्यमातून करावासा लागतो. तर त्यामुळं प्रामुख्याने मग आपल्या BA-SY ला जे काही प्रमुख अर्थशास्त्र विषयाच्या अनुषंगाने येणारे जे 2 पेपर आहेत, इको 218 आणि इको 219, तर हे प्रामुख्याने इको 218 म्हणजे अंशलक्षी अर्थशास्त्र आणि इको 219 म्हणजे समरलक्षी अर्थशास्त्र. तर आज आपण आजच्या तासामध्ये प्रामुख्यानं इको 218 अंशलक्षी अर्थशास्त्र याचा आपण विचार करणार आहोत. आणि यामध्ये प्रामुख्याने 3 उपविषय किंवा 3 पुस्तके आपल्याला अध्ययनासाठी ठेवण्यात आलेले आहेत. त्यामधलं पहिलं पुस्तक आहे तो म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आणि अर्थव्यवस्था या शीर्षकाच्या नावाने प्रामुख्यानं पहिलं पुस्तक अभ्यासलं जातं. आणि त्यामध्ये प्रमुख असे जवळजवळ 6 प्रकरणं आपल्याला 6-7 प्रकरणं जवळजवळ या विषयाच्या अनुषंगाने येणारे अभ्यासाचे आहेत. आणि त्याचबरोबर दुसरं पुस्तक आहे ते म्हणजे मागणी, पुरवठा व बाजार. या पुस्तकामध्ये 8 प्रकरणं आहेत. त्या 8 प्रकरणाचा मागणीच्या अनुषंगाने, मागणी आणि पुरवठ्याच्या अनुषंगानं ज्या काही महत्वाच्या संकल्पना आहेत त्या सर्व वेगवेगळ्या 8 प्रकरणाच्या माध्यमातून त्या अभ्यासल्या जाणार आहेत. आणि त्याचबरोबर प्रामुख्याने तिसरं पुस्तक जे आहे त्यामध्ये प्रामुख्याने मक्तेदारी, बाजार आणि विभाजन या नावाचं आहे आणि त्यामध्ये 7 प्रकरणं आहेत. तर त्या 7 प्रकरणाचा पण आपल्याला सविस्तर असा अभ्यास करावायचा आहे. तर मग आज आपण आता या ठिकाणचं जे पहिलं पुस्तक आहे अर्थशास्त्राचा अभ्यास विषय, तर या पुस्तकाच्या अनुषंगानं आज आपण अध्ययन करणार आहोत. तर म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यास विषय नेमका काय आहे किंवा प्रामुख्याने अर्थशास्त्रामध्ये कशा पद्धतीने अभ्यास केला जातो या बाबीला आपल्याला सविस्तर असं विचार करायचा आहे. तर त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला जी काही अर्थशास्त्राचा अभ्यास विषयामध्ये पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे मूलभूत आर्थिक समस्या. म्हणजे प्रामुख्याने ज्याप्रमाणे व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ज्या प्रकारच्या समस्या असतात तशाच प्रकारच्या समस्या राष्ट्राच्या किंवा अर्थव्यवस्थेच्या किंवा संबंधित देशाच्या संदर्भात सुद्धा समोर काही समस्या असतात. मानवी जीवनच असं आहे की त्या मानवी व्यक्तीचं जीवन हे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्याशी निगडीत असं असतं. त्याला व्यक्तिगत जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागत असतं आणि जीवन जगत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या समोर निर्माण होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांची सोडवणूक करून त्या व्यक्तीला आपलं जीवन व्यतीत करावं लागतं. मग ह्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये किंवा संस्थेच्या समोर किंवा राष्ट्राच्या समोर ज्याही काही समस्या असतात त्यामधल्या प्रमुख ज्या समस्या अर्थशास्त्राशी निगडीत येतात त्याला प्रामुख्यानं एक आर्थिक समस्या म्हणून पाहिलं जातं किंवा त्याचं अध्ययन केलं जातं. तशा अनेक समस्या किंवा अनेक प्रश्न व्यक्तीच्या समोर असतात, पण जे अर्थशास्त्राशी निगडीत किंवा संबंधित आहेत किंवा जे व्यवहाराशी, दैनंदिन आर्थिक व्यवहाराशी जे प्रश्न किंवा समस्या निगडीत आहेत त्याचं अध्ययन प्रामुख्यानं अर्थशास्त्रामध्ये केलं जातं आणि त्या समस्यांना किंवा प्रश्नांना मूलभूत आर्थिक समस्या किंवा मूलभूत आर्थिक प्रश्न असे म्हटलं जातं. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या समोर मूलभूत जे काही आर्थिक प्रश्न असतात त्याचप्रमाणे एखाद्या उद्योग संस्थेच्या किंवा समग्र अर्थव्यवस्थेच्या समोर सुद्धा काही आर्थिक प्रश्न असतात. आणि ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये एक व्यक्तिगत पातळीवर जर आर्थिक प्रगती साधावायची असेल तर त्याच्या समोर ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांची सोडवणूक केली पाहिजे. म्हणजे व्यक्तीच्या समोर असणाऱ्या ज्या काही प्रामुख्याने आता कोणत्या प्रकारच्या समस्या आहेत तर व्यक्तींच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा असतात. मग त्या गरजांची पूर्तता कशी करायची. व्यक्तींच्या गरजा कशा असतात तर अनंत स्वरूपाच्या असतात आणि त्या गरजांची पूर्तता करणारी साधनं कशा प्रकारच्या असतात तर मर्यादित स्वरूपाच्या असतात. म्हणजे व्यक्तींच्या गरजा अनंत आहेत आणि त्या गरजांची पूर्तता करणारे साधनं मात्र मर्यादित आहेत आणि ते फक्त मर्यादित नाहीत तर पर्याप्त उपयोगाचे आहेत किंवा पर्यायी उपयोगाचे आहेत. म्हणजे अशा वेळेस व्यक्तीला प्रामुख्यानं त्यांच्या गरजांना प्राधान्यक्रम द्यावा लागतो. म्हणजे नेमक्या कोणत्या गरजा आत्ता आणि तात्काळ सोडवणं गरजेचं आहे आणि कोणत्या गरजा त्या विशिष्ट कालावधीनंतर सोडवल्या तरी चालू शकेल अशा प्रकारचा विचार करून व्यक्तीला त्या गरजाचा एक प्रेफरन्स
किंवा प्राधान्यक्रम द्यावा लागतो आणि प्राधान्यक्रम देऊन मग अत्यंत महत्वाची किंवा कोणती गोष्ट आवश्यक आहे त्याला प्राधान्य देऊन ते अगोदर सोडवण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि त्याचे जे साधनं असतात त्या गरजांची पूर्तता करणारे किंवा त्या गरजा सोडवणारे ते कसे असतात मर्यादित म्हणजे ते लिमिटेड स्वरूपात सोर्स असतात आणि मग प्रामुख्यानं त्या मर्यादित साधनं नुसते मर्यादित नाही तर ते पर्यायी उपयोगाचे आहेत म्हणजे एका साधनाच्या माध्यमातून अनेक उपयोगासाठी ते साधन उपयोगात येतं किंवा वापरलं जातं मग अशा प्रकारे प्रामुख्यानं त्या एका साधनाच्या माध्यमातून जर अनेक बाबीसाठी ते वापरलं जात असेल तर आता आणि अगदी तात्काळ कोणत्या बाबीसाठी त्याचा वापर करायचा किंवा उपयोग करायचा किंवा आता अनेक ज्या गरजा आपल्या समोर आहेत त्या कोणत्या गरजांची सोडवणूक अगोदर करायची याचा विचार व्यक्तीला करावा लागतो आणि तशा प्रकारे मग ती नेमका अशा समोर जो व्यक्तीच्या समोर असा एक प्रश्न उभा राहतो की नेमकी आता कोणती गरज अगोदर प्राधान्यक्रमानं सोडवायची आणि कोणत्या साधनाच्या माध्यमातून तर अशा प्रकारचा जो काही निवडीचा प्रश्न असतो त्याला आपण आर्थिक प्रश्न म्हणून पाहतो मग ज्याप्रमाणे व्यक्तीच्या समोर अशा प्रकारचा प्रश्न असतात उदाहरणच घ्यावायचं म्हटलं तर प्रामुख्याने व्यक्तींच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा असतात तर त्या कोणत्या तर समजा एखाद्या व्यक्तीला मोटरसायकल घ्यावायची आहे त्याची ती एक गरज आहे त्याचबरोबर दुसरी म्हणजे त्याला एक चांगल्या प्रकारचा मोबाईल खरेदी करावायचा आहे ती त्याची दुसरी गरज आहे आणि त्याचबरोबर एखादा टेक्नॉलॉजी मधला तंत्रज्ञानातला नवीन एखाद्या कोर्सला त्याला ऍडमिशन घ्यावायचं आहे तर मग प्रामुख्याने त्याच्याकडे 3 प्रकारच्या गरजा आहेत आणि त्या कर्जाची पूर्तता करण्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो मर्यादित स्वरूपामध्ये आहे तर मग त्याला एकाच वेळी 3ही प्रकारच्या गरजांची पूर्तता करता येणार नाही तर मग त्याला प्राधान्यक्रम द्यावा लागेल त्याच्या दृष्टिकोनातून नवीन एखाद्या टेक्नॉलॉजी मधील एखाद्या कोर्सला प्रवेश घेणं महत्वाचं आहे का मोबाईल घेणं अधिक महत्वाचं आहे का त्याला मोटरसायकल घेणं अधिक महत्वाचं आहे त्याच्या गरजाचा प्राधान्यक्रम त्या व्यक्तीला ठरवावा लागेल आणि त्यानुसार ते कुठली गरजांची पूर्तता अगोदर करायची याची त्याला निवड करावी लागेल म्हणजे अशा प्रकारची जी काही समस्या असते त्याला आपण आर्थिक समस्या असं म्हणतो किंवा अशा प्रकारचे प्रश्न समोर उभे राहतात ज्याप्रमाणे व्यक्तीच्या समोर अशा प्रकारचे काही प्रश्न उभे राहतात त्याचप्रमाणे उद्योग संस्था किंवा उत्पादन संस्था आहेत त्यांच्या समोर सुद्धा काही प्रश्न उभे असतात म्हणजे कोणत्या प्रकारचे प्रश्न तर कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं कोणत्या उत्पादन तंत्राच्या माध्यमातून करायचं श्रमप्रधान उत्पन्नाचं तंत्र वापरायचं का एका भांडवल प्रधान तंत्राचा वापर करावायचा त्याचबरोबर कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं उपभोग्य वस्तूचं उत्पादन करायचं का भांडवली वस्तूचं उत्पादन करावायचं उत्पन्नाचं प्रमाण किती प्रमाणामध्ये उत्पादन करावायचं त्याचबरोबर जे काही कच्चा माल लागतो किंवा कच्ची साधन सामुग्री लागते ते कोणत्या ठिकाणावर आणावायची त्याचबरोबर आपल्या उत्पादन संस्थेमध्ये निर्माण झालेला जो माल आहे तो कोणत्या बाजारपेठेमध्ये त्याची विक्री करावायची त्याचबरोबर प्रामुख्याने वस्तूची किंमत किती निश्चित करायची म्हणजे अशा प्रकारचे अनेक जे काही प्रश्न उद्योग संस्थेच्या किंवा उत्पादन संस्थेच्या समोर उपस्थित होतात त्याला उद्योग संस्थेच्या किंवा उत्पादन संस्थेच्या समोर उभे टाकणारे आर्थिक प्रश्न म्हणून त्याकडे पाहावं लागतं अशाच प्रकारे समग्र अर्थव्यवस्थेच्या समोर किंवा संपूर्ण राष्ट्राच्या समोर सुद्धा काही जे प्रश्न उभे राहतात तर त्या प्रश्न म्हणजे प्रामुख्याने अर्थव्यवस्थेचे किंवा राष्ट्राच्या संदर्भामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात तर ते म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये उभा करून देणे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करणे राष्ट्रीय उत्पन्न वाढवणे आर्थिक विकासाचा दर वाढला पाहिजे त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमधील बेरोजगारी जी आहे ती बेरोजगारी कमी करणे म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेच्या समोर जे काही प्रश्न आहेत तर ते कोणते प्रश्न कशा पद्धतीने अगोदर प्राधान्यक्रमाने सोडवायचं अशा प्रकारचा समग्र राष्ट्राला किंवा अर्थव्यवस्थेला विचार करावा लागतो आणि त्यानुसार तशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागतो म्हणजे अशा प्रकारे जे प्रामुख्याने जे काही समस्या आहेत जे काही अशा राष्ट्राच्या समोर ज्या काही समस्या किंवा प्रश्न उभे राहतात त्याला त्या अर्थव्यवस्थेच्या किंवा त्या संबंधित देशाच्या समोरचे आर्थिक प्रश्न म्हणून त्याकडे पाहिलं जातं मग यामध्ये प्रामुख्याने ज्या काही आर्थिक समस्या म्हणजे किंवा प्रश्न म्हणजे काय तर कशाला म्हणतात अर्थशास्त्रीय भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं अमर्यादित गरजा व मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ वा समन्वय साधण्याचा प्रश्न म्हणजे आर्थिक प्रश्न होय म्हणजे ज्या काही व्यक्तीच्या समोरच्या ज्या काही गरजा आहेत त्या असंख्य आहेत अमर्यादित आहेत आणि त्याची पूर्तता करणारी साधनं मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची आहेत
मग या साधनांचा आणि गरजांचा मेळ कसा घालवायचा किंवा समन्वय कसा साधायचा, हा जो काही प्रश्न असतो त्याला आर्थिक प्रश्न म्हणून पाहिलं जातं किंवा त्याला आर्थिक प्रश्न असं म्हटलं जातं. मग आता त्यामध्ये प्रामुख्यानं आपण पाहिलं की निवडीचा प्रश्न, की म्हणजे ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा आहेत, तर कोणत्या गरजेची निवड करायची. तर हा एक प्रश्न ज्याप्रमाणे मूलभूत आर्थिक प्रश्न किंवा समस्या म्हणून पाहिलं जातं, तसंच दुसरा समस्या किंवा प्रश्न अर्थव्यवस्थेच्या किंवा राष्ट्राच्या समोरचा असतो, तो म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न, ज्याला आपण अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. मग हे बेरोजगारीचा प्रश्न, तर आता बेरोजगारी म्हणजे काय? तर अर्थव्यवस्थेमध्ये व्यक्तीला म्हणजे कार्यक्षमतेनुसार काम व त्यानुसार मोबदला मिळत नसेल, तेव्हा ती परिस्थितीला आपण बेरोजगारी असे म्हणतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला काम करायची इच्छा असून सुद्धा त्या व्यक्तीला जर त्याच्या हाताला काम मिळत नसेल आणि त्याच्या योग्यतेनुसार जर त्या व्यक्तीला त्याचा मोबदला मिळत नसेल, तर त्याला आपण बेरोजगारी किंवा बेकारी असं म्हणतो. म्हणजे मग प्रामुख्याने अशा प्रकारे ही देशाच्या समोर निर्माण झालेली बेरोजगारी किंवा बेकारी सारखी समस्या आहे, ती सुद्धा एक आर्थिक समस्या म्हणून अर्थशास्त्रामध्ये अभ्यासली जाते. देशाने जे काही प्रगतीचे उद्दिष्ट ठरवलेले असतील, विकासाचे दृष्टिकोन ठरवलेले असतील उद्दिष्ट, तर त्या उद्दिष्टांची पूर्तता करावयाची असेल, तर अर्थव्यवस्थेच्या समोर निर्माण झालेली बेरोजगारीसारखी समस्या जोपर्यंत सोडवणार नाही, तोपर्यंत अर्थव्यवस्थेचे ठरवलेले उद्दिष्ट साध्य करता येणार नाहीत. म्हणजे मग प्रामुख्याने बेरोजगारीचा जर प्रश्न नाही सुटला, म्हणजे लोकच जर बेरोजगार असेल, आता सरकारला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ करायची किंवा आर्थिक विकासाचा दर उंचावायचा, अशा प्रकारचा जर काही उद्दिष्ट असेल, तर मग यासाठी प्रामुख्याने अर्थव्यवस्थेमध्ये जर मोठ्या प्रमाणात बेरोजगाराची समस्या असेल, तर लोकांच्या हातामध्ये पैसा नसेल, लोकांना रोजगार नसेल, रोजगार नसल्यामुळे लोकांना पैसा मिळणार, उत्पन्न मिळणार नाही, उत्पन्न न मिळाल्यामुळे लोकांकडनं वस्तूला मागणी येणार नाही, मागणी न आल्यामुळे वस्तूचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होणार नाही, पुरवठा न झाल्यामुळे उद्योग संस्थेचं उत्पादन कमी होईल, उत्पादन कमी झाल्यामुळे उत्पन्न कमी होईल आणि स्वाभाविकच मग अशा प्रकारे राष्ट्राचं उत्पन्न सुद्धा कमी होईल किंवा राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचा किंवा आर्थिक विकासाचा दर सुद्धा कमी होईल. म्हणजे अशा प्रकारे ह्या जे काही आर्थिक समस्या आहेत, तर त्यामध्ये बेरोजगारी सुद्धा समस्या महत्वाची आहे आणि ते सोडवण्याचा प्रयत्न सरकारनं करणं गरजेचं आहे. म्हणजे प्रामुख्याने ही बेरोजगारी कशामुळे निर्माण होते, तर प्रामुख्याने साधन सामग्रीचा तुटवडा व सदोष संस्था, अशी एक 2 कारणं सांगितलेली आहेत. म्हणजे जी काही साधन सामग्री आहे, ती म्हणजे प्रामुख्याने त्याचा तुटवडा भासतो आणि ते अल्प प्रमाणामध्ये आहे. मग ते जी काही साधन सामग्री आहे, त्याचा अपव्यय न होऊ देता ती कार्यक्षमपणे उपयोगामध्ये कशा येईल याचा प्रयत्न केला पाहिजे आणि प्रामुख्याने तो तुटवडा भासत असल्यामुळे जे काही उत्पादन वाढवण्याचं सरकारचं किंवा अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट आहे, ते साध्य होत नाही. म्हणजे प्रामुख्याने आता कापड सारख्या उद्योगाची निर्मिती करायची असेल, तर त्या कापडासाठी लागणारा जो कच्चा माल कापसासारखा आहे, त्या कापसाचं सुद्धा महत्तम असं उत्पादन होणं महत्वाचं आहे. जर कापसाचं उत्पादन महत्तम नाही झालं, कापसाचं उत्पादन जरी अल्प प्रमाणामध्ये झालं, तर कापड निर्मितीसाठी लागणारा जो कच्चा माल आहे, तो त्याचा तुटवडा निर्माण होईल आणि त्यामुळं कापडाचं जे काही उत्पादन करण्याचं जे उद्दिष्ट ठरवलं आहे, तेवढ्या प्रमाणात कापडाचं प्रोडक्शन होणार नाही. म्हणजे अशा प्रकारे साधन किंवा दुसरा साखराचं उत्पादन उदाहरण घ्यायचं म्हटलं, तर साखराचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात करायचं. आपल्याला देशातील लोकांच्या गरजा विचारात घेऊन आपल्याला स्वयंपूर्णपणे देशाला ती लोकांची साखरेची किंवा कापडाची गरज भागवायचं, असं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आणि त्यामध्ये प्रामुख्याने मग साखरासाठी काय लागतं, तो ऊस लागतो. मग ऊसाचं उत्पादन किंवा निर्मिती शेती व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे आणि प्रामुख्याने निसर्गाची जर साथ नसेल, प्रामुख्यानं पाण्याचं प्रमाण फार अल्प स्वरूपात असेल, पावसाचं किंवा पाण्याची पाती खालावली, तर ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार नाही आणि ऊसाचं उत्पादन जर अल्प प्रमाणामध्ये झालं, तर साखर निर्मितीसाठी काही लागणारा जो ऊस कच्चा माल आहे, त्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळं साखरेचं प्रमाण करण्याचं जे काही किती प्रमाणात करायचं, जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे, त्याची पूर्तता होणार नाही. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे त्यामध्ये प्रामुख्यानं ते आणि मग त्यामुळे तेवढी उत्पादन नाही झाल्यामुळे कापसाचं म्हणजे प्रामुख्याने कापडासाठी लागणारा जो काही कापूस आहे तो कच्चा माल, त्याचा तुटवडा कमी झाल्यामुळे उत्पादन कापडाचं मोठ्या प्रमाणात होणार नाही आणि कापडाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात न झाल्यामुळे कापड व्यवसायामध्ये जे काम करणारे कामगार आहेत, ते काम करणारे कामगार कमी केले जातील. म्हणजे त्यांच्यावर बेकारीसारखी परिस्थिती ओढावेल, बेरोजगारासारखी. असाच प्रकार साखर कारखान्याला जर पाहिजे तेवढा ऊस नाही, तर साखर कारखाना जास्त काळ चालणार नाही किंवा सर्व कामगाराला काम मिळणार नाही आणि अशा प्रकारे साखर कारखान्यामध्ये काम करणारे लोक बेरोजगारीसारख्या समस्याला सामोरं जातील.
म्हणजे हे प्रामुख्यानं बेरोजगारीचे असे प्रमुख कारण सांगितले जातात. त्याचबरोबर प्रामुख्याने मग पुन्हा पुढच्या आर्थिक म्हणजे प्रामुख्याने समस्या कोणती आहे? वस्तू व सेवा यांच्या उत्पन्नाचे प्रमाण आणि साधन सामग्रीच्या वाटपाचा प्रश्न. म्हणजे प्रामुख्यानं कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं, वस्तू आणि सेवा, आणि किती प्रमाणात करावायचं, आणि त्या प्रामुख्याने जी काही उपलब्ध असणारी साधन सामग्री आहे त्याचं वाटप कशा प्रकारे झालं पाहिजे, हा सुद्धा अर्थव्यवस्थेच्या समोरचा प्रमुख असा प्रश्न आहे. म्हणजे जे काही वस्तू आणि सेवा यांची निर्मिती होते आहे, देशामधील लोकांच्या गरजा विचारात घेऊन लोकांना उपयोगासाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्या वस्तू व सेवा लोकांना पुरवणं आवश्यक आहे, याचा विचार संबंधित राष्ट्राला किंवा अर्थव्यवस्थेला करावा लागतो. मग प्रामुख्याने कोणत्या वस्तू व सेवा म्हणजे उपभोग्य वस्तू आणि सेवांचं उत्पादन किती प्रमाणात करायचं, आणि भांडवली वस्तू आणि सेवांच्या दृष्टिकोनातून किती प्रमाणात उत्पादन करायचं, याचा हा समोर प्रश्न सरकारच्या समोर उभा राहतो, आणि तो प्रश्न आर्थिक प्रश्न म्हणून पाहिला जातो, आणि त्याची सोडवणूक करणं गरजेचं असतं. एखाद्या अर्थव्यवस्थेला किंवा एखाद्या देशाला उपभोग्य वस्तू आणि सेवाचं उत्पादन जर मोठ्या प्रमाणामध्ये करावं लागत असेल, तर त्या अर्थव्यवस्थेने किंवा सरकारने विकासाचं जे ते ठरवलेलं उद्दिष्ट आहे ते साध्य व्हायला अडचण निर्माण होईल. कारण सरकारची बरीचशी जी साधन सामग्री आहे किंवा आर्थिक क्षमता जी आहे ती उपभोग्य वस्तू आणि सेवांची निर्मिती करण्यासाठी खर्च होईल, आणि त्यामुळे उत्पादनाचा वेग वाढणार नाही. म्हणून प्रामुख्याने जी अर्थव्यवस्था भांडवल प्रधान वस्तूंचं किंवा सेवांची निर्मिती जास्त करते, ती अर्थव्यवस्था जास्त प्रमाणामध्ये प्रगतीपथावर पोहोचते. वर्तमान काळामध्ये कोणत्याही अर्थव्यवस्थेला जर वस्तू आणि सेवा, उपभोग्य वस्तू आणि सेवा याचंच जर उत्पादन जास्त करावं लागत असेल, तर भविष्य काळामध्ये ठरवलेले उद्दिष्ट साध्य होणार नाही, किंवा उत्पादनाचा वेग हा वाढणार नाही. वर्तमान काळामध्ये जी अर्थव्यवस्था किंवा जे राष्ट्र भांडवली वस्तू आणि सेवांची निर्मिती करू शकतं, ते त्या अर्थव्यवस्थेचा भविष्यकालीन स्थिती ही चांगली असू शकते, अनुकूल असू शकते, आणि ती विकासाच्या दृष्टिकोनातून वाटचाल असू शकते. त्यामुळे अशा प्रकारचा जो अर्थव्यवस्थेच्या समोर जो प्रश्न उभा राहतो, तो हा प्रश्न सुद्धा सोडवणं संबंधित अर्थव्यवस्थेला किंवा देशाला आवश्यक असतं. त्यानंतरचा आर्थिक समस्या म्हणून पाहिलं जातं, वस्तू उत्पादन करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या म्हणजे प्रमुख अशा भांडवल प्रधान पद्धती आणि श्रम प्रधान पद्धती. तर मग कोणत्या उत्पादन पद्धतीच्या माध्यमातून उत्पादन करायचं, हा सुद्धा एक आर्थिक प्रश्न आहे, आणि त्याचा विचार करावा लागतो. प्रामुख्यानं आपण असं पाहतो की उत्पादनाचे जे काही प्रमुख घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन, हे जे काही उत्पादनाचे प्रमुख घटक आहेत, तर या घटकांच्या माध्यमातून प्रामुख्याने म्हणजे मग कोणत्या आता उत्पादन पद्धतीचा अवलंब करायचा. आपला भारतासारखा देश हा प्रचंड लोकसंख्या असणारा देश आहे. तर मग अशा वेळेस आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये हे पण एक उद्दिष्ट ठरवलं जातं की पूर्ण रोजगाराची परिस्थिती निर्माण करायची किंवा रोजगार निर्मिती झाली पाहिजे. मग अशा वेळेस आपल्याला श्रमप्रधान पद्धतीला सुद्धा महत्त्व देणं आवश्यक असतं, आणि आपण जर श्रमप्रधान पद्धतीला महत्त्व नाही दिलं, भांडवल प्रधान पद्धतीची निवड केली, तर मग एवढी मोठी लोकसंख्या आपल्या देशामध्ये असून ती काय उपयोगाची. अनेक लोकांच्या हाताला जर काम नसेल मिळत, अनेक लोकांना जर रोजगार मिळत नसेल, तर मग हा अकारण अर्थव्यवस्थेवर वाढत्या लोकसंख्येचा भार येईल, आणि तो भार आल्यामुळे अर्थव्यवस्थेने जे काही विकासाचे उद्दिष्ट ठरवलेले आहेत ते साध्य होणार नाही. त्यामुळे प्रामुख्याने मग अशा प्रकारे एकीकडे आपल्या देशामध्ये लोकांना रोजगार मिळाला पाहिजे अशा प्रकारची जर भूमिका असेल, तर ती प्रामुख्याने मग श्रमप्रधान पद्धती सुद्धा अवलंबणं गरजेचं आहे. जेणेकरून की काय होईल की लोकांना श्रमप्रधान तंत्राचा वापर केला म्हणजे लोकांना रोजगार येईल. म्हणजे सर्वसाधारणपणे श्रमप्रधान तत्व म्हणजे काय, तर लोकांच्या माध्यमातून, श्रमिकांच्या माध्यमातून उत्पादन करणे. आणि भांडवल प्रधान पद्धती म्हणजे काय, तर भांडवलाच्या किंवा यंत्रसामग्रीच्या माध्यमातून उत्पादन करणे. म्हणजे मग अशा प्रकारे ह्या एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या ज्या काही संकल्पना आहेत त्याची पूर्तता करण्यासाठी मग त्या अर्थव्यवस्थेला अशा पद्धतीने म्हणजे कोणत्या पद्धतीचा अवलंब करायचा, तर काही प्रमाणामध्ये श्रमप्रधान पद्धती अवलंबावी लागते. आणि आपल्या भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेला मग भांडवल प्रधान पद्धती सुद्धा, म्हणजे ज्या भागामध्ये रोजगाराच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे त्या ठिकाणी श्रमप्रधान पद्धती अवलंबणं आवश्यक असतं. तर ज्या भागामध्ये भांडवल प्रधान पद्धती गरजेचे, विकास ज्या झपाट्यानं झाला पाहिजे त्या ठिकाणी भांडवल प्रधान तंत्र वापरलं गेलं पाहिजे. आता अर्थव्यवस्थेच्या जे काही प्रमुख क्षेत्र आहे त्या क्षेत्रानुसारच आपण विचार केला
तर ग्रामीण क्षेत्र ज्याला आपण कृषी क्षेत्र म्हणतो, प्राथमिक क्षेत्र, त्या क्षेत्रामध्ये भांडवल प्रधान पद्धतीपेक्षा श्रमप्रधान पद्धती अधिक उपयुक्त ठरते. कारण मुळातच प्रामुख्यानं शेतीवर अवलंबून असणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे आणि शेतीमध्ये एक प्रकारची छुपी बेरोजगारी सारखी परिस्थिती आपल्याला दिसून येते. म्हणजे ज्या शेतीमध्ये 2 व्यक्ती किंवा 3 व्यक्ती पुरेसे आहेत, त्या शेतीमध्ये 4 किंवा 5 व्यक्ती प्रत्यक्ष श्रम करत असतात. म्हणजे अशा प्रकारची अवस्था म्हणजे एक प्रकारची छुपी बेकारीसारखी समस्या अर्थव्यवस्थेमध्ये असते. मग त्यामुळं अशा ठिकाणी लोक सगळ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून प्राथमिक क्षेत्रामध्ये श्रमप्रधान तंत्राच्या माध्यमातून उत्पादन करणं हे महत्वाचं ठरतं. तर द्वितीय क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्र आहे, ज्याला उद्योगधंदे, त्यामध्ये प्रामुख्याने एक भांडवल प्रधान तंत्राचा वापर केला तर त्या ठिकाणी उत्पादनाचा वेग वाढेल, गती वाढेल आणि प्रामुख्याने मग सरकारने किंवा अर्थव्यवस्थेने जे ठरवलेले जे काही उद्दिष्ट आहेत ते साध्य करणं सोपं जाईल. म्हणजे अशा प्रकारे प्रामुख्यानं हा सुद्धा समस्या किंवा हा प्रश्न सुद्धा सरकारला सोडवणं महत्वाचं आहे की नेमकं कोणत्या पद्धतीचं उत्पादन तंत्र अवलंबवायचं किंवा त्याचा वापर करायचा. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे साधन सामग्रीच्या वापरातील कार्यक्षमता, तांत्रिक व आर्थिक कार्यक्षमता. म्हणजे अशा प्रकारे की जी काही साधन सामग्री आहे त्याच्यातली जी काही कार्यक्षमता तांत्रिक आणि आर्थिक स्वरूपाची, म्हणजे 2 प्रकार आहेत, एक म्हणजे तांत्रिक कार्यक्षमता आणि आर्थिक कार्यक्षमता. म्हणजे अशा प्रकारे त्या कार्यक्षमतेचा सुद्धा विचार करून दोन्ही पद्धतीची कार्यक्षमता व्यवस्थितपणे उपयोगात आणता आली पाहिजे असा विचार केला जातो. त्यामधली पुढची संकल्पना येते ते म्हणजे आर्थिक वृद्धी. म्हणजे सर्वसाधारणपणे अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या 2 संकल्पना महत्वाच्या संकल्पना ओळखल्या जातात आणि त्याचं अध्ययन केलं जातं. त्याला आर्थिक विकास म्हणजे ज्याला आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि आर्थिक वृद्धी म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला आपण इकॉनॉमिक ग्रोथ असं म्हणतो. म्हणजे मग आता ग्रोथ अँड डेव्हलपमेंट यामध्ये प्रामुख्याने काय फरक आहे किंवा विकास म्हणजे काय किंवा वृद्धी म्हणजे काय, तर म्हणजे प्रामुख्याने याचा विचार करणं आपल्याला गरजेचं असतं की नेमकं वृद्धी म्हणजे काय आणि विकास म्हणजे काय किंवा ह्या संकल्पना कशा आहेत. तर साधारणतः असा विचार केला आर्थिक वृद्धी म्हणजे उत्पादन वाढीचा दर की ज्यामुळे अल्पविकसित देशातील लोकांच्या निर्वाह पातळीत सुधारणा होईल आणि त्यांच्या राहणीमानाचा दर्जा पूर्वीपेक्षा अधिक चांगला होईल. म्हणजे अशा प्रकारची स्थिती त्याला आपण आर्थिक वृद्धी असं म्हटलं जातं. म्हणजे लोकांच्या निर्वाह पातळीची सुधारणा होणे किंवा राहणीमानाचा दर्जा उंचावणे म्हणजेच आर्थिक वृद्धी होय असं म्हणतात. किंवा जे देश आर्थिक दृष्टिकोनातून प्रगत आहेत त्या देशांच्या संदर्भात आर्थिक वृद्धी म्हणजे देशाची प्रगत अवस्था म्हणजे किंवा जी काही प्रगत अवस्था आहे ती अधिक वृद्धी दराने टिकवून धरणे म्हणजे आर्थिक वृद्धी होय. म्हणजे मुळातच आपण प्रामुख्याने आता पाहिलं की अर्थव्यवस्थेचा विचार केला किंवा देशांचा विचार केला तर प्रामुख्याने 3 प्रकारचे अर्थव्यवस्था असतात, ज्याला आपण विकसित अर्थव्यवस्था इंग्रजीमध्ये त्याला डेव्हलप्ड इकॉनॉमी. त्याचबरोबर दुसरा प्रकार म्हणजे अंडर डेव्हलप्ड इकॉनॉमी, ज्याला विकसनशील अर्थव्यवस्था किंवा विकासाच्या मार्गावर असलेली अर्थव्यवस्था. आणि तिसरा प्रकार म्हणजे अनडेव्हलप्ड इकॉनॉमी म्हणजे अल्पविकसित अर्थव्यवस्था किंवा अविकसित अर्थव्यवस्था. म्हणजे आर्थिक दृष्ट्या जगामध्ये जेवढ्याही काही अर्थव्यवस्था आहे प्रामुख्याने या 3 प्रकारांमध्ये आर्थिक दृष्टिकोनातून किंवा आर्थिक हेतूने अभ्यासल्या जातात. ते म्हणजे प्रामुख्याने सगळ्या जगातल्या सर्व राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था या तिन्हीपैकी एका विशिष्ट प्रकारामध्ये मोडत असतात. म्हणजे डेव्हलप्ड इकॉनॉमी ज्यांची आहे त्याला आपण डेव्हलप्ड कंट्रीज म्हणतो. म्हणजे ज्या काही डेव्हलप्ड कंट्रीज आहेत जगामध्ये त्यामध्ये त्यांच्या इकॉनॉमी कशा आहेत तर डेव्हलप्ड इकॉनॉमी आहेत. मग आता प्रामुख्याने कोणते देश आहेत तर अमेरिका, कॅनडा, जपान हे जे काही या देशाच्या अर्थव्यवस्था आहेत ज्याला डेव्हलप्ड इकॉनॉमी म्हणून पाहिलं जातं किंवा विकसित अर्थव्यवस्था. त्याचबरोबर मग चीन असेल, भारत असेल किंवा देशातले असे अनेक काही राष्ट्र असतील त्यांची अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून पाहिलं जातं. म्हणजे प्रामुख्याने मग विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे जी विकासाच्या मार्गावर आहे त्याला अंडर डेव्हलप्ड कंट्रीज असं म्हणतो. आणि मग प्रामुख्याने अफगाणिस्तान सारखा देश असेल, पाकिस्तान सारखा देश असेल त्याला आपण अल्पविकसित अर्थव्यवस्था किंवा अविकसित अर्थव्यवस्था असं म्हणतो की ज्यांना अजून विकासाचा फार मोठा पल्ला गाठावायचा आहे. ज्या अर्थव्यवस्थेने किंवा ज्या देशानं विकासाचा फार मोठा पल्ला गाठलेला आहे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केलेली आहे त्याला आपण विकसित अर्थव्यवस्था म्हणतो. त्याचबरोबर ज्या अर्थव्यवस्था प्रामुख्याने ज्यामध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टेक्नॉलॉजीचा डेव्हलपमेंट झालेली असते
त्याला आपण प्रामुख्याने तंत्रज्ञानाच्या किंवा भांडवल प्रधान तंत्राच्या माध्यमातून उत्पादन केलं जातं, त्याला विकसित राष्ट्र म्हणतो. त्याचबरोबर ज्या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप हा अत्यंत कमी प्रमाणामध्ये असतो, ती डेव्हलप्ड कंट्री किंवा विकसित अर्थव्यवस्था म्हणून पाहिली जाते. आणि त्याचबरोबर जी अर्थव्यवस्था प्राथमिक किंवा द्वितीय क्षेत्रावर जास्त आधारित न राहता राष्ट्रीय उत्पादनाच्या उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून जी अर्थव्यवस्थेमधले जे काही प्रमुख 3 क्षेत्र आहेत, ते प्राथमिक किंवा द्वितीय क्षेत्रावर जास्त आधारित न राहता जी तृतीय क्षेत्रावर जी अर्थव्यवस्था जास्त आधारित राहते, त्याला विकसित अर्थव्यवस्था असंही म्हटलं जातं. किंवा ज्या अर्थव्यवस्थेच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये प्राथमिक किंवा द्वितीय क्षेत्रापेक्षा तृतीय क्षेत्राचा वाटा अधिक असतो, त्याच्या खालोखाल द्वितीय क्षेत्राचा वाटा असतो आणि त्याच्या खालोखाल प्राथमिक क्षेत्राचा वाटा असतो. अशा प्रकारची जी अर्थव्यवस्था असते त्याला आपण विकसित अर्थव्यवस्था म्हणून पाहतो. आणि त्याचबरोबर ज्या अर्थव्यवस्थेचा मध्ये प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाटा जास्त असतो किंवा ज्या अर्थव्यवस्थेला प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्रावर अवलंबून राहावं लागतं, ती अर्थव्यवस्था भारतासारखी विकसनशील अर्थव्यवस्था म्हणतो. म्हणजे जी विकासाच्या मार्गावर आहे, ज्याच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तृतीय क्षेत्राचा सुद्धा आता वाटा वाढत चाललेला आहे, त्याचबरोबर द्वितीय क्षेत्राचा सुद्धा वाटा वाढतो आहे आणि प्राथमिक क्षेत्राचा वाटा घटतो आहे. अशा प्रकारची स्थिती म्हणजे विकसनशील अर्थव्यवस्था आणि अशा प्रकारचं भारताची जी अर्थव्यवस्था तशा प्रकारचं. आणि ज्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने तृतीय क्षेत्राचा फारसा विकास झालेला नसतो किंवा ज्या अर्थव्यवस्थेच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तृतीय क्षेत्राचा हिस्सा किंवा वाटा मोठ्या प्रमाणात नसतो, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये प्राथमिक क्षेत्राचा वाटा मोठ्या प्रमाणात असतो किंवा त्याच्या खालोखाल द्वितीय क्षेत्राचा, अशा प्रकारची जी स्थिती असते त्या अर्थव्यवस्थेला आपण अल्पविकसित किंवा अविकसित अर्थव्यवस्था असे म्हणतो. म्हणजे प्रामुख्यानं प्राथमिक क्षेत्र ज्याला आपण कृषी किंवा कृषीच्या संदर्भात निगडीत असणारे छोटे उद्योग, अशा प्रकारच्या क्षेत्राला आपण प्राथमिक क्षेत्र म्हणतो. द्वितीय क्षेत्रामध्ये प्रामुख्याने उद्योगधंदे, औद्योगिकरण, जे प्रामुख्यानं मोठे उद्योग वगैरे येतात त्याला आपण म्हणजे जे काही छोटे मोठे लघु उद्योग असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मोठ्या स्वरूपातले उद्योग असतील किंवा सरकारचे सार्वजनिक उपक्रम असतील, या सगळ्यांचा समावेश प्रामुख्यानं म्हणजे अशा प्रकारे द्वितीय क्षेत्रामध्ये होतो. आणि तृतीय क्षेत्र म्हणजे ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन आणि व्यापार, म्हणजे दळणवळण किंवा दळणवळणाची जी साधनं आहेत, व्यापार आहे किंवा दळणवळण आहे, त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट आहे, म्हणजे हा जो भाग येतो तो तृतीय क्षेत्रामध्ये येतो आणि त्यामध्ये प्रामुख्यानं त्याला तृतीय क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. म्हणजे अशा प्रकारे की परिस्थिती कशा प्रकारची आहे तर ती प्रामुख्याने विचारात घेणं महत्वाचं आहे. तर ही आर्थिक वृद्धी आणि विकास, आर्थिक विकास ही संकल्पना अशी व्यापक स्वरूपातली आहे, साकल्याने त्याचा अभ्यास केला जातो. तर आर्थिक वृद्धी हे सूक्ष्मपणे ही संकल्पना अभ्यासली जाते किंवा त्याचा अत्यंत मायक्रो लेव्हलवर त्याचं अध्ययन केलं जातं. तर या प्रामुख्यानं ह्या ज्या संकल्पना आहेत, तर आपण जो आर्थिक समस्या म्हणून जो काही पहिलं प्रकरण आहे त्यामध्ये प्रामुख्यानं अशा प्रकारे या सर्व संकल्पनाचा अभ्यास केला जातो. मग आता प्रामुख्याने जे काही अभ्यास जो आहे, ज्या काही संकल्पना आहेत, ते प्रामुख्याने त्याचं विश्लेषण किंवा अध्ययन कशा प्रकारे करायचं, तर मध्ये प्रामुख्याने त्याच्या विश्लेषणाच्या किंवा अध्ययनाच्या काही पद्धती आहेत. ज्याला आपण दुसरं प्रकरण आपलं आहे ते म्हणजे आर्थिक विश्लेषणाच्या पद्धती. म्हणजे हे आपण पाहिलं की व्यक्तीच्या समोर असतील किंवा उत्पादन संस्थेच्या समोरच्या समस्या असतील किंवा समग्र अर्थव्यवस्था किंवा राष्ट्राच्या समोरच्या समस्या असतील, मग या समस्याचं नेमकं अध्ययन करणं आवश्यक असतं. देशाला किंवा अर्थव्यवस्थेला किंवा व्यक्तीला किंवा उद्योग संस्थेला ठरवलेले उद्दिष्टे साध्य करावायचे असतील तर त्यांच्या समोर ज्या काही आर्थिक समस्या उभ्या राहतात, त्या आर्थिक समस्या नेमक्या कशा स्वरूपाच्या आहेत, त्या आर्थिक समस्याचं स्वरूप काय आहे, त्या समस्याचं अध्ययन करणं आवश्यक असतं. आणि त्या समस्यांचं अध्ययन करून त्या समस्यांची सोडवणूक करणं गरजेचं असतं. म्हणजे संबंधित व्यक्तीनं, उद्योग संस्थेने किंवा अर्थव्यवस्थेने समोर असणाऱ्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्याचं अध्ययन केलं आणि अध्ययन करून अभ्यास करून जर त्या सोडवल्या तर त्या अर्थव्यवस्थेनं, व्यक्तीने किंवा उद्योग संस्थेने ठरवलेले उद्दिष्ट त्यांना गाठणं सहज शक्य होतं किंवा सोपं होतं. तर मग प्रामुख्याने मग ह्या आर्थिक विश्लेषणात ज्या समस्या आहेत त्याचं अध्ययन करण्याच्या काही पद्धती अर्थशास्त्रामध्ये सांगितल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या आहेत, ते म्हणजे आर्थिक विश्लेषणाच्या प्रमुख अशा 3 पद्धती सांगितल्यात. त्यात म्हणजे पहिली पद्धत आहे ती म्हणजे सांख्यिकीय पद्धत, आणि दुसरी म्हणजे बौद्धिक प्रायोगिक पद्धत, म्हणजे बौद्धिक प्रयोगाची पद्धत, आणि तिसरी पद्धती आहे म्हणजे ती म्हणजे प्रतिमान पद्धत, ज्याला आपण मॉडेल म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे
अर्थव्यवस्थेमध्ये किंवा उद्योग संस्थेमध्ये जे काही प्रामुख्यानं ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत त्या समस्यांचं अध्ययन ह्या जे नेमकं विश्लेषण अनालिसिस ज्याला आपण म्हणू तर ते हे प्रामुख्यानं या 3 पद्धतीच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे पहिली पद्धती आहे म्हणजे सांख्यिकीय पद्धत. संख्याशास्त्राचा आधार घेऊन संख्याशास्त्रामधले काही संकल्पनांचा आधार घेऊन म्हणजे प्रामुख्याने त्या समस्या अभ्यासल्या जातात. आता उदाहरणार्थ बेरोजगारी सारखी समस्या असेल तर मग जे बेरोजगारी सारखी समस्या विचारात घेत असताना प्रामुख्याने मग आकडेवारीच्या माध्यमातून अध्ययन केलं जातं. स्टॅटिस्टिक्सच्या माध्यमातून अध्ययन करून त्या बेकारीचा दर वगैरे निश्चित केला जातो, ठरवला जातो. म्हणजे त्याचबरोबर उत्पादनाच्या वितरणाचा उत्पादन किती प्रमाणामध्ये करायचं किंवा त्याचं वितरण कसं करायचं याचा विचार करत असताना सुद्धा संख्याशास्त्राचा आधार केला जातो किंवा सांख्यिकीय पद्धतीनं प्रामुख्यानं ते संकल्पना अभ्यासली जाते. म्हणजे अशा प्रकारे संख्याशास्त्राच्या माध्यमातून ज्या काही आर्थिक संकल्पना किंवा समस्या समोर आहेत त्या अभ्यासल्या जातात आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे आकडेवारीचा आधार घेऊन पर्सेंटेजमध्ये नेमकी कशा प्रकारची स्थिती आहे किंवा किती प्रमाणामध्ये आहे त्या आकडेवारीच्या माध्यमातून विचार करून तशा प्रकारे ती संकल्पना सोडवण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केला जात असतो. की म्हणजे कशा प्रकारची परिस्थिती आहे की त्याचा संख्याशास्त्राचा आधार देऊन आणि ती विचारात घेऊन तशा प्रकारे ती सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्यामध्ये बौद्धिक प्रयोगाची पद्धत म्हणजे प्रामुख्याने आता बौद्धिक अशा पद्धतीचे प्रयोग करून ती संकल्पना आता उदाहरणार्थ समजा आपल्याला एखाद्या वसतिगृहामध्ये राहणारे विद्यार्थी आहेत किंवा शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या आरोग्याचा जर अभ्यास आपल्याला करावायचा असेल तर प्रामुख्याने आपण असं करू की सर समजा एखाद्या वसतिगृहामध्ये 40 विद्यार्थी वास्तव्य करत आहेत आणि त्यातल्या 20 विद्यार्थ्यांना जो काही नेहमीचा आहार आहे तो नेहमीचा आहार जर आपण त्यांना दिला आणि 20 विद्यार्थ्यांना थोडासा एक वेगळा पौष्टिक असा आहार दिला आणि मग त्यानंतर जर काही विशिष्ट कालावधीनंतर त्यांच्या म्हणजे प्रामुख्याने आरोग्यामध्ये कशा प्रकारचं परिवर्तन झालेलं आहे त्यांच्या प्रकृतीमध्ये सुदृढपणामध्ये तर आपल्याला निश्चितच त्या बौद्धिक यामध्ये प्रामुख्याने अशा प्रकारे बौद्धिक प्रयोग करून आपल्याला निश्चितच कळेल की ज्या विद्यार्थ्यांना सर्वसाधारण आहार दिला जातो आणि ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा पौष्टिक असा आहार दिला जातो नक्कीच त्यांच्या आरोग्यामध्ये आरोग्यमानामध्ये किंवा वजन त्यांचं असेल यामध्ये सुधारणा झालेली दिसेल किंवा सुदृढ झालेले दिसतील. परंतु अशा प्रकारे आर्थिक संकल्पनेच्या अनुषंगानं ही बौद्धिक पद्धत प्रत्येक वेळी किंवा प्रत्येक क्षेत्रात किंवा प्रत्येक ठिकाणी उपयुक्त ठरेल असं नाही. त्यामुळे प्रामुख्याने कधी कधी काही बाबतीत त्या बौद्धिक पद्धतीचा उपयोग होतो तर काही बाबतीत ती मर्यादा ठरते किंवा त्याच्यावर प्रॉब्लेम येतो. त्यानंतर तिसरी पद्धती आहे ज्याला आपण म्हणतो प्रतिमान इंग्लिशमध्ये ज्याला मॉडेल कन्सेप्ट किंवा मराठीमध्ये त्याला आपण प्रतिमान संकल्पना असं म्हणतो. म्हणजे बघा अर्थव्यवस्थेची परिस्थिती कशा प्रकारची आहे त्याचं अध्ययन करण्यासाठी आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या अर्थतज्ञांच्या माध्यमातून समितींची स्थापना केली जाते आणि तो व्यक्ती जे प्रामुख्यानं अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीची परिस्थिती आहे ते त्याचं चित्र मांडतं आणि त्या कमिटीचा अहवाल म्हणून आपण अभ्यासतो. किंवा एखादा विकास करायचा आहे तर त्या विकासाचं एखादं मॉडेल तयार करतात. एखाद्या व्यक्तीच्या नावानं ते मॉडेल तयार केलं जातं आणि ते आता आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर महालनोबिस प्रतिमान किंवा मॉडेल म्हणून पाहिला जातो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पंचवार्षिक योजनेमध्ये कशा पद्धतीनं भारताचा आर्थिक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून पंचवार्षिक योजनेमध्ये कशा पद्धतीनं तरतुदी केल्या पाहिजेत यासाठी महालनोबिस प्रतिमान म्हणून आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये राबवलं. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नावाने ते प्रतिमान राबवलं जातं आणि मग त्यामध्ये ते त्या विकासाचं एक असं संक्षिप्त ते मॉडेल असतो किंवा त्या विकासाचा एक आराखडा असतो आणि त्यामध्ये प्रामुख्यानं एक छोटंसं मॉडेल समोर ठेवलं जातं आणि त्याचं प्रतिमान समोर ठेवून ती विकासाची संकल्पना कार्यान्वित आणण्याचा प्रयत्न केला जात असतो. म्हणजे आता उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हणलं तर आपल्याला एखादी भव्य दिव्य अशी इमारत उभी करावायची आहे तर मग आपल्या मनामध्ये एक कल्पना असते किंवा एक मनामध्ये एक त्याचं चित्र असतं की आपल्याला कशा पद्धतीची इमारत उभी करावायची आहे. तर मग प्रामुख्यानं सामान्य व्यक्ती हा स्वतः काही त्याची कल्पना असते परंतु ती शास्त्रशुद्ध स्वरूपाची नसते किंवा त्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने बसवता येत नाही. म्हणून आपण काय करतो उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला चांगला मोठा भव्य दिव्य असा बंगला उभा करावायचा आहे किंवा इमारत उभी करावायची आहे तर तो व्यक्ती काय करतो शास्त्रशुद्धपणे अभ्यास असणाऱ्या एखाद्या अभियंत्याकडे जातो
आणि अभियंता काय करतो तर तो व्यक्ती त्याला कशा पद्धतीची इमारत हवी आहे, कोणकोणत्या प्रकारच्या सुविधा हव्या आहेत, कोणकोणत्या प्रकारचे कक्ष हवे आहेत, तो त्या तज्ज्ञ इंजिनियरला सांगतो आणि तो इंजिनियर किंवा अभियंता मग त्याला शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्याला जी काही इमारत हवी आहे किंवा जो बंगला हवा आहे त्याचं एक छोटंसं मॉडेल किंवा प्रतिमान तयार करतो आणि त्याला दाखवतो की या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या ज्या सगळ्या रिक्वायरमेंट आहेत किंवा ज्या तुमच्या गरजा आहेत किंवा जी काही तुमच्या डिमांड आहेत किंवा तुम्हाला ज्या काही कल्पना आहेत की ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा त्या बंगल्यामध्ये असल्या पाहिजेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कक्ष असले पाहिजेत, तर अशा प्रकारे तो इंजिनियर 2-3 प्रकारचे मॉडेल दाखवतो की तुम्हाला अशा पद्धतीने करता येईल, त्या पद्धतीने करता येईल. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिमान दाखवून तो व्यक्ती एका विशिष्ट प्रतिमानाची निवड करतो आणि मग समग्र इमारत उभी राहीपर्यंत ते एक छोटस त्याची प्रतिकृती जे मॉडेल किंवा प्रतिमान असतं ते समोर डोळ्यासमोर ठेवून मग पुन्हा त्या इमारतीची निर्मिती होत असते किंवा उभारणी होत असते. म्हणजे तशाच प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा विकासाच्या दृष्टिकोनातून म्हणजे अशा पद्धतीचं मॉडेल समोर ठेवलं जात असतं आणि त्या मॉडेलला समोर ठेवून तशा पद्धतीचा विकास करण्याचा प्रयत्न संबंधित अर्थव्यवस्थेमध्ये केला जात असतो. तर आता अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल असतात. मागणी पुरवठ्याचं प्रतिमान किंवा डिमांड अँड सप्लाय मॉडेल ज्याला म्हणू किंवा मागणी आणि किमतीच्या संदर्भातलं प्रतिमान किंवा मॉडेल म्हणता येईल. पुरवठा किंमत म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे अर्थव्यवस्थेमध्ये मॉडेल समोर ठेवून तशा पद्धतीनं त्या संकल्पना अभ्यासल्या जातात किंवा अभ्यासल्या येतात. अगदी अर्थशास्त्रीय भाषेमध्ये जर प्रतिमान म्हणजे काय ही संकल्पना जर समजावून घ्यावायची असेल तर असं म्हटलं जातं की प्रतिमान म्हणजे निरनिराळ्या राशीमधील परस्पर चल घटकांच्या संबंधाचा संच होय. या प्रतिमाच्या आधारे आपणास व्यक्ताकडून अव्यक्ताकडे जाता येते. त्यासाठी प्रतिमान एक साधन आहे आणि या साधनाचा अचूक उपयोग केल्यास निरनिराळ्या घटकांच्या राशीचे एक आदर्श प्रमाण शोधून काढता येते व त्याद्वारे आपणास भविष्यात प्रश्नांची सोडवणूक करणे अगदी सुलभ होते. म्हणजे अशा प्रकारे काळाची शास्त्रशुद्ध अशी प्रतिमानाची व्याख्या अर्थशास्त्रीय भाषेमध्ये सांगितली जाते. म्हणजे वेगवेगळ्या ज्या काही राशी ज्याला आपण क्वांटिटी म्हणतो, राशी म्हणजे काय तर त्या क्वांटिटी ह्या वेगवेगळ्या क्वांटिटीचे काही ग्रुप केले जातात किंवा गट्स आणि अशा प्रकारे ते गट्स त्याचा एक संच बनवला जातो आणि त्याच्या आधारे मग पुन्हा जी काही टार्गेट आहे आपल्याला ती बनवताना आपण त्या स्वरूपात कोणत्याही प्रकारची निष्पत्ती नसते, परंतु ठरवल्यानंतर विशिष्ट कालावधीसाठी विशिष्ट कालखंडामध्ये जे काही वेगवेगळ्या क्वांटिटीचे ग्रुप बनवलेले आहेत ते ग्रुपचं टार्गेट साध्य करणं हा जर उद्देश असेल तर म्हणजे सुरुवातीला काही म्हणजे कोणत्याही प्रकारची स्थिती नसते, तर तिथून मग आपण सुरुवात करतो म्हणजे अव्यक्त अवस्थेतून सुरुवात करतो आणि व्यक्त अवस्थेत म्हणजे आपण जे काही ठरवलेले उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचणे म्हणजे व्यक्त अवस्था असं म्हटलं जातं. म्हणजे अशा प्रकारे ह्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही आपण पाहिलं पहिल्या प्रकरणामध्ये की ज्या काही प्रामुख्याने आर्थिक समस्या आहेत किंवा आर्थिक प्रश्न आहेत त्या आर्थिक प्रश्न कोणत्या प्रकारचे आहेत आणि त्या प्रश्नांची सोडवणूक कशा पद्धतीने केली जाते. म्हणजे प्रामुख्याने आपण हे की ज्याला आपण अंशलक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याच्या अभ्यासाचे विषय कसे आहेत, त्याच्या अभ्यासाची पद्धती कशा पद्धतीची आहे आणि त्याचबरोबर प्रामुख्यानं त्याच्यामध्ये अभ्यासामध्ये ज्या काही अर्थशास्त्रातल्या महत्वाच्या संकल्पना सिद्धांत तत्वे कसे अभ्यासले जातात आणि त्यामध्ये पहिलंच प्रकरण आपण अभ्यासलं की प्रामुख्याने ज्या काही आर्थिक समस्या आहेत व्यक्तीच्या समोरच्या, राष्ट्राच्या समोरच्या, अर्थव्यवस्थेच्या किंवा उत्पादन संस्थेच्या आणि मग त्या समस्याची व्यवस्थितपणे सोडवणूक करण्यासाठी त्याचा शास्त्रशुद्धपणे अध्ययन करता आलं पाहिजे किंवा अध्ययन केलं पाहिजे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं अध्ययन करून त्या पद्धतीच्या समस्या सोडवल्या तर मग काही ठरवलेले त्या व्यक्तीने म्हणा उत्पादन संस्थेने किंवा अर्थव्यवस्थेने ठरवलेले उद्दिष्ट आहेत ते गाठता येतात. अशा प्रकारे आपल्या या 2 प्रकारां आपण आजच्या या खरं म्हणजे तासामध्ये अध्ययन केलेलं आहे. त्यानंतर मग म्हणजे प्रामुख्यानं पुढचं प्रकरण आपल्याला या विषयामध्ये आहे ते म्हणजे भांडवलदारी अर्थव्यवस्था आणि उत्पन्नातील विषमता. तर म्हणजे प्रामुख्याने भांडवलदारी अर्थव्यवस्था म्हणजे ज्याला आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था देखील असं म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये ज्याला कॅपिटॅलिझम इकॉनॉमी असं म्हटलं जातं. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि मग त्या अर्थव्यवस्थेमुळे निर्माण होणारी जी काही उत्पन्नामध्ये विषमता कशी निर्माण होते या संकल्पनेचा खरं या प्रकरणामध्ये आपल्याला विचार करावायचा आहे. सर्वसाधारणपणे तुम्हाला सांगितलं की अर्थव्यवस्थेचे प्रामुख्याने 3 प्रकार ते म्हणजे आर्थिक दृष्ट्या ते म्हणजे
डेव्हलप्ड इकॉनॉमी, अंडर डेव्हलप्ड इकॉनॉमी आणि अनडेव्हलप्ड इकॉनॉमी. डेव्हलप्ड इकॉनॉमी म्हणजे विकसित अर्थव्यवस्था. म्हणजे जे राष्ट्र किंवा ज्या देशांची अर्थव्यवस्था विकसित असते ते प्रामुख्याने भांडवलशाही अर्थव्यवस्था त्या देशामध्ये अस्तित्वात असते. जोपर्यंत भांडवलशाही अर्थव्यवस्थाचा समावेश अर्थव्यवस्थेमध्ये होणार नाही, देशामध्ये प्रवेश होणार नाही, तोपर्यंत तो देश विकासाच्या दृष्टिकोनातून डेव्हलप होणार नाही. म्हणजे प्रामुख्याने जेही काही जगातले आज डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये देश येतात त्यांची प्रामुख्याने कॅपिटलिझम इकॉनॉमी आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्था त्यांनी स्वीकारलेली आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय किंवा त्याची डेफिनेशन करावायची म्हटलं तर म्हणजे प्रामुख्याने उत्पादनाचे साधनं ज्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा उत्पादनाचे साधनं खाजगी व्यक्तीच्या मालकीचे असतात. वस्तूचं उत्पादन हा उत्पादक त्यांच्या इच्छेनुसार करत असतात आणि ग्राहक वस्तूंची मागणी किंवा सेवन त्यांच्या इच्छेनुसार करतात. म्हणजे त्याचबरोबर जी काही नैसर्गिक साधन सामग्री आहे ते प्रामुख्याने खाजगीरित्या त्याचं वितरण किंवा वाटप होतं. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप फारच मर्यादित स्वरूपात असतो किंवा प्रसंगी नसतो सुद्धा, अशा प्रकारची जी स्थिती असते त्याला भांडवलशाही अर्थव्यवस्था आपण असं म्हणतो. म्हणजे ही भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे ज्यामुळे प्रामुख्याने ज्या अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्राचं प्राबल्य असतं, मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी क्षेत्राचं प्राबल्य असतं. उत्पादनाचे जे साधनं किंवा घटक असतात ते खाजगी व्यक्तीच्या मालकीचे असतात. आता आपण पाहिलं उत्पादनाचे प्रमुख घटक कोणते? भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन हे उत्पादनाचे जे प्रमुख घटक आहेत आणि त्याची मालकी जी आहे ती खाजगी स्वरूपाची असते किंवा ते घटक खाजगी व्यक्तींच्या मालकींचे असतात. म्हणजे अशा प्रकारची स्थिती अर्थव्यवस्थेमध्ये आणि उत्पादन जे केलं जातं ते उद्योग नफा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून म्हणजे प्रत्येक उत्पादक किंवा उद्योग संस्था किंवा खाजगी क्षेत्रामध्ये वस्तूचं उत्पादन केलं जातं ते नफा ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून केलं जातं. नफा मिळवणं हा त्यांचा उद्देश असतो आणि त्याचबरोबर कोणत्या वस्तूचं सेवन निर्मिती करायची, कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं हा व्यक्तिगत निर्णय असतो. त्याला कोणत्याही प्रकारचे बंधनं नसतात. ते उद्योग संस्थेचा काय उत्पादन संस्थेचा अधिकार असतो आणि त्याचबरोबर कोणत्या वस्तूला मागणी करायची किंवा कोणत्या वस्तूंची निवड करायची हा सुद्धा ग्राहकांचा स्वातंत्र्य असतं. म्हणजे अशा प्रकारची स्थिती ज्या ठिकाणी असते त्याला भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा कॅपिटलिझम इकॉनॉमी असं म्हणतो. म्हणजे आणि प्रामुख्याने याची उलट स्थिती म्हणलं तर समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाचे साधने हे समाजाच्या मालकीचे असतात. त्याचबरोबर समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन केलं जात असतं. नफा मिळवणं हा उद्देश नसतो आणि लोकांना सर्व समाजाचं हित कसं होईल, लोकांचा विकास कसा होईल अशा प्रकारचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन केलं जातं त्याला आपण समाजवादी अर्थव्यवस्था किंवा सोशलिझम असं आपण म्हणतो. म्हणजे अशा प्रकारची स्थिती एकंदरीत अर्थव्यवस्थेमध्ये असते. मग आता ही भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था तर प्रामुख्याने मग आपली भारताची अर्थव्यवस्था कोणती आहे तर नेमकी या दोन्हीच्या मधली स्थिती आहे ज्याला म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था. म्हणजे काही तत्वे हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे आणि काही तत्वे हे समाजवादी अर्थव्यवस्थेचे एका त्या तत्वांचा स्वीकार करून भारतानं एक अशी मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था स्वीकारली आणि मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारून म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनातून वाटचाल केली. कारण भारतासारख्या देशाला 100% प्रामुख्याने भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा स्वीकार करणं योग्य नाही किंवा 100% समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार करता येत नाही. जर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आपल्याकडे एकतर लोकसंख्या प्रचंड स्वरूपामध्ये आहे आणि त्याचबरोबर आर्थिक विषमता सुद्धा आहे. म्हणजे आपल्या देशातली 20% संपत्ती हे 80% लोकांकडे आहे व आपल्या देशातली 80% संपत्ती ही 20% लोकांकडे आहे. मग त्यामुळे अशा प्रकारचं चित्र असताना आणि लोकसंख्या वाढीचा वेग हा मोठा असताना लोकसंख्येचं प्रमाण प्रचंड स्वरूपामध्ये असताना भांडवलशाही 100% अर्थव्यवस्था स्वीकारता येत नाही. कारण वाढत्या लोकसंख्येमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रश्न निर्माण झालेले असतात आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काही प्रमाणामध्ये समाजवादी अर्थव्यवस्थेतले तत्वे स्वीकारावे लागतात आणि अर्थव्यवस्थेला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी भांडवलशाही अर्थव्यवस्थेतले काही तत्वांचा स्वीकार करून आपल्या देशाला दोन्हीचा समतोल साध्य करावा लागतो. एकीकडे सर्वसामान्य गोरगरीब लोक आहेत त्यांचा विकास सुद्धा झाला पाहिजे आणि दुसरीकडे आपला देश जागतिक स्पर्धेमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेमध्ये आपल्या देशाची आर्थिक प्रगती सुद्धा झाली पाहिजे किंवा देशानं आर्थिक दृष्टिकोनातून एका अशी प्रगतीची वाटचाल केली पाहिजे. म्हणून भांडवलशाही मधले सुद्धा काही तत्व
स्वीकारणं गरजेचं आहे. म्हणजे अशा प्रकारे दोन्हीच्या मध्ये सुवर्णमध्ये साधून आर्थिक विकासाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न भारतासारख्या विकसनशील देशाला करणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे आजच्या या तासामध्ये आपण या पहिल्या पुस्तकातले प्रमुख जे 2 प्रकरणं आहेत त्याचा सविस्तर असं अध्ययन केलेलं आहे आणि त्याचबरोबर तिसरं प्रकरण जे आहे त्याची एक प्रस्तावना केलेली आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबतो आहोत. यानंतरच्या तासाला यामधला पुढील जो भाग आहे तो आपण विचारात घेणार आहोत. ओके, धन्यवाद मित्र.